विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। वैदिक आर्य सनातन हिंदू धर्म परंपरेत विवाह हा एक पवित्र संस्कार आहे, करार नव्हे। धार्मिक सामाजिक उत्कर्ष व्हावा, निकोप प्रजा उत्पन्न व्हावी यासाठी हा संस्कार। अशा संस्कारांनी बद्ध होण्याकरता सहजीवनाचं हे पहिलं पाऊल। मी पाऊले पहाते दारात थांबलेली, ये अंगणात छाया आधीच लांबलेली, लग्नात लाभलेला हो स्पर्श भास हाता, येणार नाथ आता, येणार नाथ आता। आली फुलून गात्रे ये प्राणलोचनात, आली फुलून गात्रे ये प्राणलोचनात, सारे मुहूर्त आले एका खुल्या मनात, धारेत अमृताच्या गेला भिजून माथा। विवाह सोहळ्याची सुरुवात होते ती सीमांत पूजनानं, म्हणजेच सीमेवर वरपक्षाकडच्या लोकांचं केलेलं स्वागत। येणार नाथ आता, येणार नाथ आता।
परस्परांच्या नातेवाईक आप्तेष्टांच्या ओळखी म्हणजे व्याही भेट. जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली. जेव्हा जेव्हा तिची नि माझी
फुलांचे मणिहार मांडले आता वरपूजन. दुरातल्या सीमेवर आलेल्या वराचं लक्ष्मीनारायण स्वरूप मानून पूजन करायचं. त्याचे पाय धुवून वस्त्र अलंकार आणि भेट वस्तू देऊन त्याचा सन्मान करायचा. सांडलेले आभाळ सांडलेले कैफात कैफात काजव्यांची अनपालखी निघाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली जेव्हा जेव्हा तिची नि माझी केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता श्वासातल्या लईचा आवेग अंध होता आवेग अंध होता वेड्या वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली जेव्हा जेव्हा तिची नि माझी
वाङ्निश्चय. वधू आणि वरपित्यानं परस्परांना निश्चितस्वम असं म्हणून दिलेला शब्द म्हणजेच वाङ्निश्चय. उभय पक्षांनी परस्परांच्या गोत्र मागील 3 पिढ्यांचा उच्चार करून काही अनुवंशिक दोष नाहीत याचीच समाजासमोर उभय पक्षांनी निश्चिती करून घ्यायची. कारण निरोगी प्रजा, सुप्रजा, बुद्धिमान प्रजा हाच या संस्काराचा मूळ हेतू आहे. फुलले फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले वस्त्र अलंकारांनी लेकीला सजवायचं, तिची ओटी भरायची आणि तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करायची. औक्षण म्हणजेच दिव्यासारखं तेजोमय होण्याकरता ओवाळणं. शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे क्षण माझे फुलले
लग्न ठरलं, बोलावणी झाली, खरेदीची गडबड संपली, केळवणाची गर्दी संपली आणि विवाहाचा दिवस उजाडला. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात होते ती देवांच्या आशीर्वादाने. फक्त लग्न आणि मुंज या संस्कारातच देव देवक बसवतात आणि इतर धार्मिक कार्यक्रमात पुण्यवाचन करतात. सगळ्या देवतांचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद असावेत म्हणून हे पूजन. राहिलेल्या संस्कारांचं प्रायश्चित्त घेऊन देवकाची सुरुवात होते. आमचं हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून त्या विघ्नहर्त्या गणरायाला प्रथम वंदन. मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ
मागतो मी आता. आणि गणपती पूजनानंतर होतं वरुण पूजन. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठा